महिलांचं शारीरिक शोषणच नाही तर बड्यांची फसवणूक करणारा वासनांद ज्योतिषी अशोक खरात। मंत्री नरहरी झिरवाळ यांचं शासकीय निवासस्थानातलं बियर चिकन तृतीयपंथीयांसोबतचं प्रकरण। पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये सापडलेले 121 आक्षेपार्ह व्हिडिओ। मल्टीनॅशनल कंपनीतला कथित लव्ह जिहाद, दिवसाआड होणारे खून आणि प्राणघातक हल्ल्यांची मालिका, विकासाच्या नावाखाली वृक्षांची सर्रासपणे होणारी कत्तल, वाहतूक कोंडीनं गुदमरणारं शहर, जिल्हा परिषदेत लाचखोरांनी मांडलेला उच्चाद, पालकमंत्री नसल्यानं बेलगाम झालेली सरकारी यंत्रणा, हे विविधतेने नटलेलं चित्र आहे अलीकडच्या नाशिकचं। कधी काळी शांत, संयमी, धार्मिक, पौराणिक अशी ओळख असलेलं आणि त्यामुळंच जगभरात आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलेलं नाशिक सध्या या अप्रिय घटनांनी अशांत तितकंच अस्वस्थ झालंय। प्रभू रामचंद्रानं 14 वर्षाचा वनवासाचा बराच काळ या नाशिकमधल्या तपोवनात घातल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी असं बरेचदा राजकारण्यांच्या भाषणातून नेहमीच ऐकायला मिळत असतं। दर 12 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा ही एक धार्मिक पर्वणीच। देशभरातील साधू महंत तसंच लाखाच्या पटीनं भाविक या ठिकाणी येतात आणि गोदावरीत डुबकी मारून पुण्यपदरी घेऊन जात असतात। अस्थि विसर्जन असो की विविध धार्मिक विधीच्या निमित्तानं रामकुंडाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। नुकतंच धार्मिकच नाही तर संघर्षाचा इतिहासही याच नाशिकला आहे। ज्यांनी लिहिलेल्या घटनेवर आज देश चालत आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता। धार्मिक संघर्षाचा इतिहास असणारी ओळख हळूहळू औद्योगिक नाशिक म्हणून परावर्तित होऊ लागली। अंबड आणि सातपूर MIDCनं ही नवी ओळख निर्माण करून दिली। त्यानंतर राजकारण्यांच्या दृष्टीनं तर हेच नाशिक केंद्रबिंदू बनू लागलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं राज्यव्यापी अधिवेशन याच नाशिकमध्ये घेऊन दार उघड बये दार उघड अशी विनवणी केली होती। त्यानंतर शिवसेना भाजप युतीला राज्याची सत्ता मिळाली होती हे इतिहास सांगतो। राज ठाकरे यांनीही नवा पक्ष स्थापन करण्याआधी जे काही राज्यभर दौरे केले त्याची सुरुवात याच नाशिकमधून केली होती। याच राज ठाकरेंना महापालिकेची सत्ता आणि 3 आमदार देणारं हे शहर आहे। त्यानंतर भाजपने तर या शहरावर एक प्रकारे हुकूमतच गाजवली। आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ नाशिकमध्ये आहे बरं का। असं सारंच सुखनैव असणाऱ्या नाशिकला नख लावण्याचं काम अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांनी केलंय। बडे राजकारणी, उच्च पदस्थ अधिकारी अशा साऱ्यांनाच खिशात घेऊन फिरणारा वासनांद ज्योतिषी अशोक खरातनं धार्मिक, पौराणिक नाशिकची ओळख पुसून टाकायचं काम पद्धतशीरपणे केलंय। एक नव्हे तर अनेक महिलांसोबत किळसवाणं कृत्य, त्यांच्या शरीराचा घेतलेला फायदा व्हिडिओच्या रूपानं जगासमोर आला। व्हिडिओ केवळ महाराष्ट्रात नाही तर परराज्यातही पोहोचल्यानं नाशिक अवघ्या जगाला कळलं। यात भर घालण्याचं काम केलं ते मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हिडिओनं। सरकारी निवासस्थानात बियरच्या बाटल्या, सोबतीला चिकन आणि तृतीयपंथी सुद्धा। हे प्रकरण मंत्री महोदयांनी गुंडाळून ठेवलं पण नाशिकच्या नावाला नख मात्र लागलं। हे थोडं म्हणून की काय, पत्रकार एरंडेच्या कृत्यानं नाशिक पुन्हा हादरलं। 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 121 आक्षेपार्ह व्हिडिओ या महाशयाच्या टॅबमध्ये आढळलेत। महिलांसोबत अश्लील चाळे करतानाच्या या व्हिडिओनं काळीमा फासण्यात अजिबातच कसर सोडली नाही। मल्टीनॅशनल कंपनीत कथित लव्ह जिहाद घडला। काही मुलींचा विनयभंग तर काहींवर बलात्कार देखील झाला। त्यामुळे राजकीय वातावरण तापलं नाही तर नवलच। निर्दयीपणे होणारी वृक्षतोड तर नाशिकला नुकतीच भकास करणारी ठरली नाही तर शहराच्या सौंदर्याला गालगोट लावणारी ठरली। ज्या प्रभू रामानं तपोवनात वास्तव केल्याचं म्हटलं जातं त्या तपोवनातील 1,500 ते 2,000 झाडांची कत्तल करून तपोवनाचं अस्तित्वच पुसून टाकण्याचं पालिका प्रशासनाने ठरवलंय। वृक्षप्रेमी ही झाडं वाचवण्यासाठी न्यायालयाची पायरी चढले आहेत। प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या कारभारानं देखील नाशिकची बदनामी करायला जणू हातभार लावला असं म्हणायला हरकत नाही।
जर महिन्यात जिल्हा परिषदेत गजाआड झालेले 6 लाचखोर त्याआधी GST अधिकाऱ्याला मुंबईच्या ACBनं रंगेहात पकडणं या घटनांनीही नाशिक शहराचा चेहरा काळवंडलाय। दिवसाढवळ्या हातात कोयता घेऊन महिलेनं नवऱ्याच्या मदतीने एकावर सपासप वार करणं असो की शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर टोळक्यानं केलेला प्राणघातक हल्ला, हे पाहिलं तर गुन्हेगार म्हणतात तसं नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला झालाय की काय असं सामान्य नाशिककरांना वाटायला लागलंय। कधी काळी शांत असलेलं नाशिक आता अशांत आणि कमालीचं अस्वस्थ झालंय।